बघ ना, काकू मग असं का करते ग? बघ ना, काकू मग आज आपल्याला काकू माने जवळ पण नाही घेतलं. म्हणजे मा, तू रडू नकोस. सारखं सारखं रडायचं नसतं. अरे देवा, आपल्या घरात तर माकड आलं. अरे देवा, कुक्यात कू कू कू. अरे देवा, कुक्यात तर बाई घसरूनच पडली. अगं ईशा, कोकिळा त्या जर आकाशात उडत होत्या ना, मग त्या पाय घसरून कशा पडणार? भीमा, तू जेव्हा असतेस ना तेव्हा मला छान वाटतं, आणि तू जेव्हा रडतेस तेव्हा छान नाही वाटत. ईशा, तू पण मला फाल्गुनी काकूसारखं लांब नाही ना करणार? नाही, मी तुला कधीच कुठेच लांब नाही करणार. तू पण मला लांब नाही करणार ना? नाही, मी पण त्याला कधीच लांब नाही करणार. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. पिंकी प्रॉमिस. काकू, ईशा आणि रीमाच्या डब्यासाठी काय बनवलंय? काकू, तुम्हाला माहिती आहे ना, त्यांना तुमच्याच हातचा डबा लागतो. रोज तुम्हीच हट्टाने त्यांच्यासाठी डबा बनवता ना. प्लीज असं नका ना करू. बोला ना माझ्याशी. गुड मॉर्निंग. फाल्गुनी, फाल्गुनी. काकू आजी, काकू मा. कशी दिसतोय आम्ही? सांग ना गं, कशी दिसतोय? काकू आजी, तू पण काकूमा सारखी आमच्यावर रागवली आहेस का? रीमा, चल आपल्याला शाळेत जायला उशीर होते. आपल्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनला पण जायचंय ना. पहिला आपण काकूमा आणि काकू आजीचे पाया पडूया. ईशा, रीमा, उठा. आम्हा सगळ्यांचे आशीर्वाद कायम तुमच्या सोबत आहेत. आणि आज तुमचाच फर्स्ट नंबर येणार आहे. ओके, चला, उशीर होतोय ना आपल्याला. चला 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 चला. ऑल द बेस्ट. थँक्यू. येतो. तेजस, तुला मीटिंगला जायचंय ना, तू तरी जेवून घे. हो, येतोय येतोय. भाऊजी, तुमचा फोन सायलेंट वर आहे का? कोणाचा तरी फोन येतोय. डॉक्टरांचा फोन आहे. हा डॉक्टर, बोला. काय झालं? काय झालं भाऊजी?
आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं. इंद्राणी रिस्पॉन्ड करत नाहीये. आपण लगेच निघूया. मी नेत्रा आणि अद्वैतला कळवतो. नाही थांबा, तिला नका कळू. ती हॉस्पिटलला येईल आणि मग तिथे तमाशे होतील. हा बरोबरच्या नेत्राला नका सांगूया. सांगायला हवं नेत्राला. उसे बताना चाहिए. तुम्ही मध्ये नाही बोललात ना तर बरं होईल. काकू काकू ऐक ना, मी तन्मयला सुद्धा कळवतो. आपण सगळे प्लीज लवकर जाऊया तिकडे. चला. चला हो चल. एक मिनिट, तुम्ही कुठे निघालात? हॉस्पिटल. तुमचं काय आहे तिकडे? तुम्हाला कशाला जायचंय हॉस्पिटलला? इंद्राणीची सिरियस आहे तो. त्यांची ही अवस्था ना तुमच्यामुळेच झाली. तुमच्यामुळे भोगतायत त्या आज तिथे. आणि तुम्ही तिथे येऊन काय करणार आहात? 7 वर्षांपूर्वी तुम्ही जे काही केलं त्याचे परिणाम काय झाले त्याचा आनंद साजरा करायचा का? काकू ऐक ना प्लीज, आता वाद घालत बसू नका. ही वेळ नाहीये प्लीज. तुम्ही चला प्लीज. मी गाडी काढतोय, पटकन चला. नेत्रामुळे तुम्हाला सहन करतोय.